सामाजिक न्याय भारत सरकारच्या माध्यमातून आणि अलेम्को कंपनीच्या माध्यमातून आम्ही वयश्री म्हणजे 60 वर्षावरच्या लोकांना ऑर्गनाइज केलेले आहेत। आज आम्हाला तो 6वा कॅम्प आहे। जळगाव ग्रामीणचा कॅम्प झाला, तिथे जवळपास 250-300 लोकांची नोंदणी झाली। दुसरा कॅम्प आम्ही त्या ठिकाणी केला पारोळ्याचा, तिथे 300-350 नोंदणी झाली। एरंडोलचा झाला, तिथे जवळपास 650च्या दरम्यान नोंदणी झाली। अंमळीचा साधारणतः 1450ची नोंदणी केली आणि आज माझा हा पाचोऱ्याचा कॅम्प आहे। उद्या भडगाव आणि परवा चाळीसगाव, म्हणजे जळगाव लोकसभामध्ये जेवढे तहसील आहेत त्या तहसीलमध्ये आपण हा कॅम्प करतोय। साधारणतः 60 वर्षानंतर प्रत्येकाला गुडघ्याचा प्रॉब्लेम असतो, कमरेचा असतो, डोळ्यांचा असतो, कानांचा असतो, दातांचा असतो, अशा विविध आव्हानांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्या माध्यमातून या ठिकाणी तपासणी केली जाते आणि तपासणी करून झाल्यानंतर साधारणतः 2 महिन्यात ते सगळं साहित्य तयार करून त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम या माध्यमातून करणार आहोत। वयश्रीचा मला वाटतं हा जो कॅम्प आहे 60 वर्षाच्या वरचा, हा पहिला कॅम्प मला वाटतं महाराष्ट्रात हा माझ्या माध्यमातून या ठिकाणी हा सुरू झालेला आहे। प्रत्येक खासदार त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मतदारसंघात हे करतात। एका लोकसभेला साधारणतः 5000चं टार्गेट या ठिकाणी आहे आणि मला वाटतं 5000पेक्षा जास्ती आपले कॅम्प जे होत आहेत ज्या पद्धतीने होत आहेत त्याच्यानुसार साधारणतः ते 5000चे पुढे जातील असा साधारणतः या ठिकाणी अंदाज आहे। या माध्यमातून एवढंच आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्याही काही योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम, म्हणजे मला वाटतं खासदार किंवा आमदार आम्ही लोकप्रतिनिधी जे असतो निवडून आलेले ते मीडिएटरचं काम करतात। सरकार आणि जनतेमधला दुवा म्हणून आम्ही काम करत असतो। एकदा जनतेने ज्या भावनेने आम्हाला निवडून या खुर्चीवर बसवलं तर त्यासाठी आम्ही काम केलं पाहिजे आणि सरकारच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी मला आम्ही हे कॅम्प या ठिकाणी केलेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने लोकांचा रिस्पॉन्स त्या ठिकाणी आहे। मला असं वाटतं 60 वर्षाची वरची मंडळी म्हणजे आमच्या आई वडिलांच्या जागी असतात। तर मी पण एक आई आहे। आई म्हणजे काय असतं तर तिच्या त्या वयामध्ये मुलं असतात, पण मुलं नोकरीच्या निमित्तानं कुठेतरी बाहेर असताना ह्या वयात त्यांच्याकडे बघणारं कोणी नसतं। अशा लोकांना त्याची गरज असते। जरी त्यांची मुलं असले, त्यांची मुलं जरी सुश्रूषा करत असतील तरी सरकारचं पण एक दायित्व आहे। म्हणून या माध्यमातून एक कॅम्प आहे। त्यांच्या चेहऱ्यावरचा जो काही वेगळा आनंद आज आम्हाला बघायला मिळतो, मला तो मार्केटमध्ये आपण काही करून गेलो तर तो मिळत नाही, पण आज त्याचं जे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर बघतं याचा एक वेगळा आनंद मला वाटतं हे कॅम्पच्या माध्यमातून आज आम्हाला मिळतो। त्या माध्यमातून सरकारची जी काही प्रशासकीय यंत्रणा असेल, BDO असतील, आमच्या आरोग्य अधिकारी असतील, आशा वर्कर्स असतील, अंगणवाडी सेविका मदतीस, आमचे महायुतीचे सगळे पदाधिकारी यांनी सगळ्यांनी खूप मेहनत घेऊन हा कॅम्प केलेला आहे। कारण जनतेपर्यंत ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यासाठी दुवा म्हणून आमच्या सगळ्या एजन्सीने त्या ठिकाणी काम केल्यामुळेच आज लोक इथपर्यंत पोहोचू शकलेले आहेत। या सगळ्या कामामध्ये आमचं एवढंच म्हणणं असतं की पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी जसं देशाचं संरक्षणाच्या बाबतीत आपण सगळ्यांनी बघितलं असेल त्या माध्यमातून जनतेच्या सुखदुःखामध्ये पण पोहोचलं पाहिजे। छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांचे काही नियोजन केलेले आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काम केलं पाहिजे। तसंच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत, उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेब, अजितदादा, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबभाऊ, आमचे सन्माननीय संकटमोचक सन्माननीय गिरीश भाऊ, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय किशोरप्पा, आज ते नेमके त्यांचं काही काम असल्यामुळे नव्हते, पण त्या ठिकाणचे सगळे आमदार या सगळ्यांचं सहकार्यातून हे काम होत आहे। याचा एक वेगळा आनंद, जनतेचं काम करायचं एक वेगळा आनंद या ठिकाणी आहे।